Good morning students. Welcome back to SM Academy English YouTube channel. सुप्रभात सुस्वागतम. मित्रांनो, आपण ऑनलाईन पद्धतीने आपला FYBA कंपल्सरी इंग्रजीचा सगळा अभ्यासक्रम शिकत आहोत. आपण मागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये दिलीप चित्रे यांची द फेलिंग ऑफ द बनियान ट्री ही कविता शिकली. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या पद्धतीचं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न उत्तर अभ्यासली. आजच्या लेक्चरमध्ये आपण रुडयार्ड किपलिंग या प्रसिद्ध भारतीय इंग्रजी लेखकाची ईफ नावाची कविता जी 1895 साली लिहिली ती अभ्यासणार आहोत. रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. त्यांचे वडील जे होते हे अत्यंत प्रसिद्ध असे ब्रिटिश सैन्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अधिकारी होते आणि त्यांनी लहानपण मुंबईमध्ये गेलं असल्या कारणामुळे त्यांना भारतीय संस्कृती, भारतीय जीवनमान याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होता. डिअर स्टुडंट, रुडयार्ड किपलिंग हॅज रिटन 2 व्हेरी इम्पॉर्टंट बुक्स. 2 महत्त्वाची पुस्तकं, व्हेरी फेमस पुस्तकं त्यांनी लिहिली असतील. त्याची नावं तुम्हाला कदाचित माहिती नसतील. तर एक होतं दॅट इज जंगल बुक आणि दुसरं होतं किम. ही 2 चांगल्या पद्धतीचं लघुकथासंग्रह त्यांनी लिहिलेला आहे, खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यांना अक्षरशः साहित्यातला सर्वोच्च सन्मान जो नोबल आहे तो मिळालेला होता. अशा पद्धतीचे एक चांगले लेखक रुडयार्ड किपलिंग होते. ह्या कवितेमध्ये ईफ म्हणजे जर. आता जर म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय ईफ? तर ह्या कवितेमध्ये एक वडील, वन फादर, अ स्पीकर, अ पोएट, काही पण तुम्ही म्हणा, हे आपल्या मुलाला सल्ला देत आहेत. ही इज ॲडवायझिंग. ॲडवायझिंग म्हणजे सल्ला देणे, सल्ला मसलत करणे, मार्गदर्शन करणे, गायडिंग टू हिज यंग सन. आपल्या तरुण मुलाला सल्ला देत आहेत. ईफ म्हणजे काय, जर तुझ्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती आली तर तू कसं वागलं पाहिजे, त्याला कशा पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे, असा सल्ला एक वडील, अ फादर इज गिविंग टू हिज यंगर सन. म्हणून कवितेचं टायटल आहे ईफ. म्हणून कवितेमध्ये म्हटलेलं आहे ईफ. आता ईफ म्हणजे काय, जर असं झालं तर तू काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे. दॅट इज अ पोएम ईफ. म्हणजे द बेस ऑफ द पोएम इज दॅट अ फादर ॲडवायझिंग, गायडिंग टू हिज यंग सन हाऊ टू बिहेव इफ a very different type of situation arise in your life, occur in your life, then तू कशा पद्धतीने वागला पाहिजे. दॅट इज द टायटल ईफ. तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल ईफ म्हणजे काय, जर म्हणजे काय. आता कवी काय म्हणतात, कवी म्हणजे काय, वडील काय म्हणतात. वडील म्हणतात मुलाला, इफ यू कॅन कीप युअर हेड. कीप युअर हेड म्हणजे काय, डोकं शांत ठेवणे, जागेवर ठेवणे नाही, शांत ठेवणे. कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर. लुझिंग म्हणजे ते आपला स्वतःच्या डोक्याचा वापर करत नसतील. देन कीप युअर पेशन्स. डोंट बी लाईक देम, दोज पीपल. त्यांच्यासारखं होऊ नको. इफ दे आर नॉट keeping their head, if they are losing their patience, if they are in a mood of quarrel, then you should keep your head cool and calm. तू आपलं डोकं जे आहे ते कूल, कीप अँड काम ठेव. when all blaming it on you. विशेषतः अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सगळे लोक तुझ्यावर ब्लेम करत असतील. ब्लेम म्हणजे दोषारोप करणे. टू ब्लेम इज अ व्हेरी इझी थिंग आणि लोकांना ते खूप आवडतं ब्लेम करायला. मग अशा परिस्थितीमध्ये तुझ्या आजूबाजूचे शेजारचे लोक जेव्हा तुझ्यावर ब्लेम करत असतील, देन कीप युअर हेड कूल अँड काम. म्हणजे इन शॉर्ट, द फादर इज ॲडवायझिंग दॅट keep control on your anger, your emotions, your expressions. Don't be a fool like them. tit for tat इथे करायचं नाही. नेक्स्ट, if you can trust yourself. सगळ्यात महत्त्वाचं, इफ यू कॅन ट्रस्ट. सी द थर्ड लाईन, व्हेन ऑल मेन डाऊट यू. सगळी माणसं जेव्हा तुझ्यावर संशय घेतील तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुझ्याकडे कोणती असेल, द सेल्फ ट्रस्ट, सेल्फ कॉन्फिडन्स. देन कीप ट्रस्ट ऑन यू. म्हणजे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, सपोज ऑल युअर फ्रेंड्स, युअर नेबर्स and your family members doubt you. No, you can't be an IAS officer, you can't pass MPSC, हे तू करू शकत नाहीत, you can't pass in distinction, O grade. हे जेव्हा डाऊट करतील तेव्हा लेट देम कंटिन्यू देअर डाऊट, नो इश्यू, बट ट्रस्ट युअर सेल्फ.
अशा परिस्थितीला तुझ्यासोबत जर सगळ्यात जास्त काही कामाला येईल तर तो येईल युअर ट्रस्ट सेल्फ कॉन्फिडन्स. पण याचा अर्थ असा पण नाही की बाकीचे सगळी माणसं तुझ्यावर दोषारोप करता आहेत, डाऊट करता आहेत आणि यू आर नॉट पेईंग एनी सिरियस अटेन्शन, असं नसतं. समटाईम द डाऊट्स रेज बाय अदर पीपल्स आर ऑल्सो करेक्ट अँड राईट, समटाईम्स, नॉट ॲट ऑल टाईम्स, बट समटाईम्स दे आर करेक्ट. ते सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. म्हणून बट मेक अलाउन्स म्हणजे त्यांना संमती देणे, परवानगी देणे फॉर देअर डाऊटिंग टू. ते जे दोषारोप करतायत त्याला परवानगी पण दे. वाय दिस पीपल आर डाऊटिंग ऑन मी, काही चुकतं आहे का माझं? कारण मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला स्वतःला आपल्या स्वतःच्या चुका दिसत नाही. हे एक जनरल प्रिन्सिपल आहे, इन्स्टिंक्ट आहे ह्युमन बिईंगचं. म्हणून अशा परिस्थितीमध्ये व्हाय दोज पीपल आर अगेन अँड अगेन डाऊटिंग यू, व्हॉट दे वॉन्टेड टू सजेस्ट यू, व्हॉट दे वॉन्टेड टू ॲडवाईज यू, देन मेक अ वे, मेक अ स्पेस फॉर दॅट डाऊट टू. त्यांच्या डाऊटलासुद्धा स्पेस दे. नाहीतर समोरचा सांगतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं असं कधीही नसतं. कधी कधी ते सुद्धा खूप बरं राहतं. But if you can wait and not be tired by waiting is an art, waiting is a skill. लाईफमध्ये चटकाफटकी कोणती गोष्टी सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी आपल्याला वेटिंग करावी लागते. आणि आजकालच्या जीवनामध्ये वेटिंग इज अन आर्ट. वेटिंग ही एक कला झाली आहे. इट इज अ टेस्टिंग ऑफ युअर पेशन्स. आणि म्हणून तुला ती वेटिंग जमली पाहिजे. ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. खोटं बोलू नकोस. समटाईम्स अ लाय कॅन सॉल्व युअर प्रॉब्लेम्स बट इट विल क्रिएट अनादर प्रॉब्लेम. इट इज सोविंग द सीड ऑफ द फ्युचर प्रॉब्लेम्स. ऑल्दो इट इज क्लिअरिंग द प्रेझेंट प्रॉब्लेम्स बट इट इज सोविंग द सीड ऑफ द फ्युचर प्रॉब्लेम्स. म्हणून डोंट डील इन लाईज. ऑर बिईंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. आणि जर समजून घ्या लोक तुझा तिरस्कार करत असतील तर डोंट गिव्ह वे टू हेटिंग. तू टिट फॉर टॅट म्हणून त्यांचा तिरस्कार करू नकोस. लेट देम कंटिन्यू देअर हेटिंग. आफ्टर सम टाईम दे विल रिअलाइज देअर मिस्टेक, दे विल रिअलाइज देअर फॉली अँड देन दे विल स्टार्टेड टू लविंग यू. बट सपोज इफ दे आर हेटिंग यू and if you are responding with the same zeal, same manner, same way to them, then the hating will increase. ती वाढत जाईल, कमी होणार नाही. अँड शेवटच्या लाईनीमध्ये पहिल्या स्टांजामध्ये कवी म्हणतात, अँड yet don't look too good nor talk too wise. yet don't look too good nor talk too wise. माणसाने स्मार्ट, गुड आणि वाईस म्हणजे शहाणं असलं पाहिजे, पण अननेसेसरी नको. टू म्हणजे अननेसेसरी, टू मच, प्रमाणापेक्षा जास्त. डोंट लुक टू गुड, खूप प्रमाणापेक्षा जास्तही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि की प्रमाणापेक्षा जास्त वाईस होण्याचाही प्रयत्न करू नकोस. समटाईम पीपल आर टू वाईस, दे डोंट अलो अदर्स टू स्पीक इन अ ग्रुप डिस्कशन स्पेशली. They don't give any value to others, respect to others. किंवा जास्त I am very much intellectual, I am well learned, I know everything, others should not allowed to speak with me or debate with me. No, that is not right. तर don't look too good, not talk too wise. So dear friends, do you get the first stanza? पहिला स्टांजा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. Now let's turn to the second. आता बा, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. आता लक्षात ठेवा, ड्रीमिंग इज अ बेसिक इन्स्टिंक्ट ऑफ अ यूथ. जो तरुण आहे त्याला स्वप्न पडलीच पाहिजेत. तुम्हाला जी पडतात ती वेगळी, तो जाऊ द्या, तुमचा व्यक्तिगत भाग आहे. पण यशाची, चांगल्या गोष्टींची त्यांना स्वप्न पडलीच पाहिजेत. दॅट इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ अ यूथ. पण तू स्वप्न जरूर पहा म्हणजे पाहिलेच पाहिजेत. अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. परंतु त्या स्वप्नांच्या आहारी जाऊ नकोस. ते स्वप्न तुझे मास्टर होऊन जातील असं काही करू नकोस. अँड सगळ्यात महत्त्वाचं, जस्ट सी द ड्रीम, दोज आर विथिन युअर कॅपॅसिटी अँड कॅपेबिलिटी. तुझ्या क्षमतेच्या
आत आहेत, तू करू शकतो अशी स्वप्न पाहायला हरकत नाही. परंतु अननेसेसरी जे शक्य नाहीत अशी स्वप्न पाहणं आणि वेस्टिंग द टाईम, वेस्टिंग द लाईफ, वेस्टिंग द एनर्जी, वेस्टिंग द रिसोर्सेस, दॅट इज नॉट गुड. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट युअर एम. तू विचारपूर्वकच कोणताही निर्णय घेतला पाहिजे, विचार करूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. बट नॉट मेक थॉट्स युअर एम, बट यू शुड नॉट मेक दोज थॉट्स ॲज युअर एम. समटाईम प्रॅक्टिकल ॲप्रोच इज मोस्ट इम्पॉर्टंट. व्यावहारिक ॲप्रोच पण खूप महत्त्वाचा असतो कधी कधी. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्फ अँड डिझास्टर. ट्रिम्फ म्हणजे सक्सेस अँड डिझास्टर म्हणजे फेल्युअर म्हणूया आपण. म्हणजे ॲक्च्युली तसा अर्थ नाही, पण मी तुम्हाला सहज समजण्यासाठी सांगितलं. इफ यू कॅन मीट म्हणजे जीवनामध्ये तुला या दोन गोष्टी निश्चित भेटतील, फन, सक्सेस अँड अनसक्सेस. ट्रिम्फ म्हणजे यश, डिझास्टर म्हणजे सर्वनाश, सत्यानाश, नुकसान. तुझं नुकसान पण होईल, तुझा सत्यानाश पण होईल, तुझं सर्वनाश पण होईल, असं काहीतरी तुझ्या लाईफमध्ये होईल. लाईफ इज नॉट अ प्लेन हायवे. It has some pitches, digs, downwards, upwards, climbing, downing, all it is life. अशा लाईफमध्ये यू कॅन मेट अ ट्रिम्फ अँड डिझास्टर. तर ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स. इम्पोस्टर म्हणतो कवी. इम्पोस्टर म्हणजे काय? बहुरूपीय, आपलं रूप बदलून फसवणारे, चिटिंग करणारे. यश आणि नुकसान हे बहुरूपे असतात, हे आपल्याला भुलवतात. भुलभुलैया म्हणूया त्याला, इम्पोस्टरला. जस्ट द सेम. अशा परिस्थितीमध्ये हे मित्रा, हे मुला, तू ह्या दोघा गोष्टींना सारख्याच पद्धतीने सामोरे जा. त्यांना सारखं ट्रीट कर. यश आलं म्हणजे हुरळून जाऊ नको आणि अपयश आलं म्हणजे खचून जाऊ नको, असं ते म्हणतात. अँड इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ. जर तुला सत्य हे पचवण्याची, बियर म्हणजे पचवण्याची सुद्धा ताकद असली पाहिजे. आणि कधीकधी एखादी गोष्टी जर तू सत्य बोलला, अँड टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. एखाद्या वेळेस तू जर सत्य बोलला तर तुझे जे शत्रू आहेत, किंवा इथे शब्द नेव्स वापरला आहे, ट्विस्टेड बाय नेव्स. नेव्स म्हणजे ढोंगी, लबाड, चालाक व्यक्ती. तर ज्या ढोंगी, लबाड, चालाक व्यक्ती असतील, त्या ज्यांना तुझं सत्य पचणार नाही, त्या सत्याला काय करतील? ते ट्विस्ट करतील. ट्विस्ट म्हणजे दुसरं रूप देतील. तू बोलला ए, ते सांगतील बी. दे विल स्प्रेड र्युमर्स अमॉंग द सोसायटी, अमॉंग द पीपल अबाउट युअर ट्रूथ. अशा परिस्थितीमध्ये टू मेक अप ट्रॅप फॉर फूल. ट्रॅप म्हणजे सापळा, फूल म्हणजे यू नो दॅट इज. तर अशा पद्धतीने मूर्खासारखा त्यांच्या सापळ्यात अडकू नको. देअर जॉब इज टू स्प्रेड द र्युमर्स. देअर जॉब इज टू मॅलाइन युअर इमेज. लेट देम कंटिन्यू इट. ओके. ऑर वॉज द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. कधी कधी आयुष्यामध्ये तू मोठ्या कष्टाने काही गोष्टी उभ्या करशील आणि त्या तुला पाहाव्या लागतील, ब्रोकन, तुटलेल्या, मुडलेल्या तुझ्या डोळ्यासमोर. त्यावेळेस स्टूप अँड बिल्ड. पुन्हा उभा राहा. स्टूप, पुन्हा उभा राहा, पुन्हा निर्मिती कर. पण कशाने निर्मिती कर? एम विथ वॉर्न आउट टूल्स. वॉर्न आउट म्हणजे काय? निकामी झालेली. टूल्स म्हणजे साधनं. नाही तर माझ्याकडे साधनं नाही. समटाईम पीपल व्हॉट दे डू, दे फाइंड ॲन एस्केपिंग सोल्युशन. पळवाट. आपल्या अपयशासाठी पळवाट शोधत असतात. नो नो नो, डेफिनेटली आय वुड हॅव ॲन आय एस ऑफिसर, बट आय एम फ्रॉम व्हेरी पुअर फॅमिली. आय डोंट हॅव बुक्स, I don't have resources, I don't have material, I don't have notebooks, I don't have money, I am living in tribal area, I am living in rural area, and a student from a rural area can't pass such exams. What is this? These are escaping solutions, escaping reasons. आणि म्हणून असं न करता जे आहे तुझ्याजवळ, दॅट इज द वॉर्न आउट टूल्स, त्याचा उपयोग करून तू यश मिळव. सो डिअर स्टुडंट्स, डू यू गेट द सेकंड स्टांजा? नाव लेट्स टर्न टू द थर्ड स्टांजा. इफ यू कॅन मेक वन हीप ऑफ ऑल युअर विनिंग्स. हीप म्हणजे ढीग, मोठा ढीग लावणे. आयुष्यामध्ये तुला खूप यश मिळत गेलं आणि त्याचा खूप मोठा ढीग लावला, तुला यशच मिळत गेलं. अँड रिस्क इट ऑन. लाईफ इज अ रिस्क. कधी कधी रिस्क घ्यावीच लागते, इच्छा असो का नसो. वेदर यू आर विलिंग ऑर नॉट, यू हॅव टू टेक द रिस्क. लाईक अ गेम. इथं एक इंग्लिश गेमचं नाव दिलं आहे कवीने, पिच अँड टॉस. इट इज अ गेम अँड लाईफ इज ऑल्सो अ गेम. समटाईम्स यू विन, समटाईम्स यू लूज. यू कॅनॉट एक्सपेक्ट फ्रॉम लाईफ दॅट यू विल विन, ऑलवेज विन. प्रत्येक वेळेला तू जिंकणार असं कधी होत नाही. समटाईम विन, समटाईम लूज, समटाईम टाय. तर ह्या सगळ्यांना तू
सारख्या पद्धतीने समोर जा. आणि समजा तू नुसतं जिंकत राहिला आणि जिंकण्याचा खूप मोठा ढीग जमून गेला आणि एखाद्या दिवशी अपयश आलं, अँड लूज अँड स्टार्ट अगेन ॲट युअर बिगिनिंग्स. आणि जर समजा तुला हारला त्या लाईफच्या खेळामध्ये, लूज म्हणजे हारला, स्टार्ट अगेन पुन्हा सुरुवात कर, ॲट युअर बिगिनिंग शून्यापासून सुरुवात कर पुनश्च एकदा. अँड नेवर ब्रेथ अ वर्ड अबाउट युअर लॉस. ब्रेथ अ वर्ड म्हणजे कुरकुर करणे, तक्रार करणे, पुन्हा आपल्या नुकसानीचं, आपल्या अपयशाचं तक्रार भांडवल करत बसू नकोस. इफ यू कॅन फोर्स युअर हर्ट नर अँड सिन्यू. तर अशा वेळेला तू कुणाला कामाला लाव. फोर्स म्हणजे कामाला लाव, हार्ट म्हणजे तुझं हृदय, नर म्हणजे तुझ्या संवेदना, सिन्यू म्हणजे तुझ्या पेशी, यांना तू कामाला लाव. या सगळ्या शरीराला पुन्हा एकदा कामाला लाव. स्टार्ट अगेन विथ अ फ्रेश झील, विथ अ फ्रेश फोर्स, अँड बिल्ड व्हॉट इज ब्रोकन, व्हॉट इज डिस्ट्रॉयड, टू सर्व युअर टर्न लॉंग आफ्टर दे आर गॉन. आणि सगळ्यात महत्त्वाचं यू शूड स्टार्ट द बिगिनिंग ऑफ द वर्क ॲट द राईट टाईम. सगळं निघून गेल्यावर सुरुवात करून फायदा नसते. काही गोष्टी योग्य वेळेतच करण्यात फायदा असतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू बिकम ॲन IAS ऑफिसर, यू शूड स्टार्ट द प्रिपरेशन आफ्टर युअर ग्रॅज्युएशन, आफ्टर युअर PG पण लेट होऊन जातं, पण ग्रॅज्युएशन, देन यू विल गेट सक्सीड. तुम्ही 40 नंतर म्हणणार आय वॉन्ट बिकम ॲन IAS ऑफिसर, नो, युअर एज बार आउट, गो. तर असं चालत नाही. योग्य वेळेलाच योग्य गोष्टींची सुरुवात करा. अँड सो होल्ड ऑन वेन देर इज नथिंग इन यू. आणि अशा वेळेला जेव्हा तुझ्याकडे सगळं गमावल्यासारखं असेल, काहीच नसेल, तेव्हा एक गोष्टीकडे तुझ्याकडे असली पाहिजे, दॅट इज एक्सेप्ट द विल. एक विल म्हणजे काय, इच्छाशक्ती. यू मस्ट हॅव अ स्ट्रॉंग विल. आणि असं म्हटलेलं आहे, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, वी सेज टू देम. आणि विल नेहमी सांगते होल्ड ऑन, चालत राहा, चालत राहा, चालत राहा, काम करत राहा, प्रयत्न करत राहा. सो डू यू गेट what the father want to suggest to the son in the third stanza, friends? आता आपण चौथ्याकडे वळूया. If you can talk with crowds and keep your virtue. तू जर समजून घ्या, मोठ्या गर्दीमध्ये बोलत असताना सुद्धा, फिरत असताना सुद्धा, राहत असताना सुद्धा, कीप युअर व्हर्च्यू. व्हर्च्यू म्हणजे सद्गुण आणि व्हाईस म्हणजे दुर्गुण. तर तुझा सद्गुण तू सोडू नको. If you meet a crowd, I would like to put a very simple example to you. Suppose that if you are gone for a trip along with your friends, you have very good virtue, you don't like a smoking, drinking, etc. And suppose a crowd, your friends enforce you, what happen? Take it, just little one, small one, काही होत नाही. No. Keep intact with your virtue. Although they force you, but you should not lose your virtue. Keep your virtue. तुझा सद्गुण तू गमवू नको कोणत्याही परिस्थिती. आणि माणसाच्या सद्गुणाची परीक्षा, द टेस्टिंग ऑफ युअर व्हर्च्यू हॅपन्स ओनली सच अ स्ट्रॉंग टाइम्स. अशा वेळेलाच होते. म्हणून कीप युअर व्हर्च्यू. और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. उद्या जर तू मोठा माणूस झाला, मोठ्या माणसांमध्ये फिरायला लागला, राजांमध्ये फिरायला लागला, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, जंत्रींमध्ये फिरायला लागला, तरीसुद्धा नॉर लूज द कॉमन टच. आपला सामान्य कॉमन टच आहे हा कधी तू विसरू नकोस. दॅट इज द बेस्ट क्वालिटी यू शूड कीप अलॉंग विथ यू. आय वुड लाईक टू पुट वन एक्झाम्पल टू यू हिअर. डू यू नो, डिअर फ्रेंड्स, आवर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, ही हॅज सिलेक्टेड सच अ पर्सन्स फॉर पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्म अवॉर्ड्स. अशा लोकांची निवड पहिल्यांदा भारतीय इतिहासामध्ये झालेली आपल्याला दिसते, ज्यांच्याकडे दिल्लीला त्या सत्कार समारंभ घ्यायला येण्यासाठी भाडंसुद्धा नव्हतं. दे डोंट हॅव अ प्रॉपर ड्रेसेस अँड स्लीपर्स. आणि अशी लोकं जेव्हा आली, द प्राईम मिनिस्टर बोर्ड बिफोर देम, त्यांच्या पाया पडले. एका इन्सिडेंटमध्ये तर एका म्हाताऱ्या व्यक्तीला, आजीला, त्यांनी स्वतः चप्पल पायात घालून दिली. दॅट इज द व्हर्च्यू. तुम्ही असाल प्राईम मिनिस्टर, बट यू शुड नॉट लूज द कॉमन टच विसरता कामा नये. आणि कसं असलं पाहिजे आपलं वर्तन? इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. फोज म्हणजे शत्रू. मित्र तर जाऊ द्या, शत्रूसुद्धा तुम्हाला दुखवण्याची हिंमत करणार नाही, असं तुमचं वर्णन असलं पाहिजे. नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. हर्ट म्हणजे दुखवणं.
If all men count with you, but none too much, if you can feel the unforgiving minute. खूप लोकांचा, मित्रांचा गोताळा तुमच्याकडे आहे, सगळं काही चालू आहे, पण एक गोष्ट तुमच्याकडे असले पाहिजे, क्षमाशील प्रवृत्ती. क्षमा हे वीराचं भूषण आहे असं म्हटलं जातं. अनफॉरगिव्हिंग मिनिट, तर कुणी चूक झाली, तुमच्याकडे आला आणि तुमच्याकडे माफी मागत असेल, तर यू मस्ट हॅव द क्वालिटी ऑफ फॉरगिव्हिंग देम. त्यांना तुम्ही फॉरगिव्ह केलं पाहिजे, पण किती वेळात? विदिन 60 सेकंड, विदिन अ मिनिट, एका मिनटात माफ करून दिलं पाहिजे. एखादा मित्र आला, सॉरी फ्रेंड, ओके होता आहे, फॉरगिव्ह हिम. दॅट्स युअर बिग क्वालिटी. कधी कधी त्याची चूक माफ करण्यासारखी नसेलही, फक्त त्याचा हेतू चांगला का वाईट तेवढा जाणून घ्या. त्याचा हेतू जर प्रामाणिक असेल, त्याला जाणीव झाली असेल, विदिन अ 60 सेकंड, विदिन अ मिनिट यू शुड फॉरगिव्ह हिम. नाहीतर तो तुमची माफी मागतोच आहे आणि तुम्ही ताणून धरतात. आणि इफ यू स्टेच टू लॉंग इट विल ब्रेक. व्हेरी सिम्पल. दॅट इज द लॉ ऑफ फिजिक्स, दॅट इज द लॉ ऑफ द ह्युमन इन्स्टिंक्ट. आणि जर असं केलं, जे मी सांगतोय ते सगळं, फादर सेज टू हिज सन, आता मी जे सगळं तुला सांगितलं हे सगळं जर तू केलं तर काय होईल? युअर्स इज अर्थ. तू ह्या पृथ्वीचा स्वामी होशील. अँड एव्हरीथिंग दॅट इन इट, याच्यामध्ये जे आहे हे तुझं असेल. जर तू असं केलं तर. अँड विच इज मोर, यू विल बी अ मॅन माय सन. सी द लास्ट लाईन, माय सन यू विल बी अ मॅन, यू विल बी अ परफेक्ट मॅन. स्वामी तिन्ही जगाचा आहे ना, तसा तू ह्या तिन्ही जगाचा स्वामी होशील. इफ, टायटल ऑफ द पोएम, इफ यू बिहेव्स लाईक what I have suggested you. If you behave and faces the situation where I have suggested you the solutions, the way of behaving, the way of facing the situation, हे जर तू केलंस, then you will be the master of this universe. तेव्हा तुला तुझ्या जीवन जगण्याला खरा अर्थ येईल आणि तुझ्या जीवनाला खऱ्या अर्थाने परिपूर्ण अर्थ प्राप्त होईल, असं फादर, कवी, स्पीकर आपल्या मुलाला, तरुण मुलाला ह्या कवितेमध्ये मेसेज, संदेश देत आहेत, किंवा म्हणूया सल्ला देत आहेत, ॲडवाईस देत आहेत. सो फ्रेंड, मला असं वाटतं तुम्हाला सगळे 4ही स्टांजा लाईन बाय लाईन चांगल्या पद्धतीने समजलेले असतील. थँक्यू फॉर वॉचिंग SM अकॅडमी यूट्यूब इंग्लिश चॅनल. या चॅनलवर आपण नियमित भेटूया, सगळे लेक्चर अपलोड करून सगळा सिलेबस कंप्लीट करूया. थँक्यू फॉर वॉचिंग द SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. लेट्स सी यू अगेन इन टू द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू फ्रेंड्स.